नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज। कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहुयात बातमी सविस्तरपणे। 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे एका वॅगनर कारचा गंभीर अपघात झालाय। दापोलीतील राजापूर देह तालुक्यातील रहिवासी सुमारे 50 वर्षीय शंकर करमकर सध्या दापोली येथे राहणारे आणि रत्नागिरीतील तिलक अली येथील रहिवासी सुमारे 70 वर्षीय हर्षदा जोशी वय वर्ष 70 असून हे दोघेही या अपघातामध्ये जखमी झालेत। दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून दापोलीतील केळशी तालुक्यातील रहिवासी प्रमोद मुकुंद लिमये वय वर्ष 60 आणि ओंकार प्रमोद लिमये वय वर्ष 35 हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी मंडणगड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे मंडणगड पोलिसांनी यावेळी सांगितले। मंडणगड पोलिसांनी सांगितले की अपघात पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडला। यामध्ये रस्त्याच्या कडेला एक कार उलटल्याने हा अपघात झाला आहे। त्यामध्ये 2 जण ठार झाले असून 2 जण जखमी असल्याचं पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले। या घटनेमुळे मंडणगड तालुक्यात शोककळा पसरली आहे। कोकण वार्ता न्यूज, शिरगाव। ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज।